आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मराठी मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज ज्यांच्या प्रचारासाठी खरं तर बेलवंडीमध्ये ही सभा आयोजित केलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र लोकनेते आमदार निलेशजी लंके, माजी आमदार राहुलजी जगताप, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, घनश्याम अण्णा शेलार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबजी बोस, सुनंदाताई पाचपुते, सुनीलजी गव्हाणे, विद्यार्थी आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रजी आगाव, संदेशजी कारले, बाळासाहेबजी हराळे, हरिदासजी शिर्के, प्रशांतजी दरेकर, बाळासाहेबजी तुतारे, डॉक्टर अनिलजी कोकाटे, स्मितल भैया वाबळे, मनोहरजी पोटे, संपतराव मस्के, एमडी शिंदे, अनिलजी वीर, अरविंदजी कापसे, राजूदादा गोरे, शरदजी मुळे, शरदजी कोकळे, घाळगावचे सरपंच रमेशराव कोमणे आणि यांचे नंतर प्रवेश करायचे भगवानरावजी गोरखे, मुकुंदरावजी सोनटक्के, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, एखाद दुसरं नाव सुटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण पुढे जाऊन अजून नगरची सभा करायची आधीच 3 सभा करून आलोय, म्हणजे भोर, इंदापूर आणि बारामती अशा 3 सभा करून आलो। मगाशी नेते जे म्हणले ते मोठ्यांना ते तर फार बारामती लोकसभा मतदारसंघातूनच करून आलंय। पण एक फार महत्वाची गोष्ट का, म्हणजे 13 तारखेला अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा 13 तारखेला मतदान आहे। मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांचं नातं गोतं मित्र परिवार आपलं सगळं शिरूरशी बेलवंडीचा फार जवळचा संबंध, श्रीगोंदा तालुक्याचा फार जवळचा संबंध, हा जवळचा संबंध असताना स्वतःची निवडणूक असताना मी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतोय। परवा एक फार मोठे देश पातळीवरचे नेते तात्या मला कोल्हापूरच्या सभेनंतर भेटले आणि त्यांनी मला विचारलं तुझं मतदान कसं झालं? म्हटलं काय मतदान कसं झालं तुझ्या मतदारसंघात? मी सांगितलं 13 तारखेला आहे। त्यांनी खालून वरपर्यंत बघितलं, नमस्कार केला, म्हणे कुठून हिंमत कुठून येते? आणि मी शांतपणे सांगितलं ही हिंमत कुठून येते तर ही जेव्हा जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे तेव्हा तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो जो खरं तर दक्षिण नगर मध्ये सुद्धा होतो, मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है, हा जो प्रश्न येतो तसा शिरूर मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो, दक्षिण नगर मध्ये सुद्धा विचारला जात असेल की आमच्याकडे एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, आमच्याकडे पैसा आहे, 5-5 पिढ्यांचं राजकारण आहे, आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, निलेश लंके तुम्हारे पास क्या है? आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी माय बाप जनता आहे। आणि जेव्हा ही जनता निवडणूक हातात घेते तेव्हा माझ्यासारख्या कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला सुद्धा ही हिंमत येते की स्वतःच्या मतदारसंघातून बाहेर जाऊन इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्या विचाराच्या, आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेण्याची ही ताकद आणि ही हिंमत येते। आणि विशेषतः दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, दक्षिण नगरमध्ये का सभा घ्यायची तर 5 पिढ्यांचं राजकारण असताना एक सर्वसामान्य शिक्षकाचा पोरगा उभा राहतो आणि तो एका विचारावर विश्वास ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार होतो, पण लोकशाहीसाठी लढतो, सर्वसामान्य लोकांसाठी लढतो। आणि म्हणून लंके साहेबांसाठी सभा घेताना हा खरोखर मनापासून आनंद आहे। म्हणजे राहुल भैया तुमचंही तेवढंच कौतुक आहे, आम्ही पलीकडे शिरूर हवेलीमध्ये सुद्धा अनुभवतोय।
परवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं काय झालं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं, सगळ्यांनी पाहिलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दबाव टाकून आमच्या अभिजित आबा पाटलांना शेवटी भारतीय जनता पक्षाच्या माणसाला पाठिंबा द्यायला लावला. आणि मला 100% खात्री आहे कितीतरी पटीने दबाव हा जसा आमच्या शिरू हवेलीच्या अशोक बापू पवारांवर आहे तसाच तुमच्यावर सुद्धा तो तसाच दबाव आहे. आणि मला विशेष कौतुक तुमच्यासाठी या गोष्टीचं करायचंय का जेव्हा योद्धा शस्त्र टाकत नाही, शरण येत नाही, तेव्हा तो घेरला जातो आणि तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज खरं तर ही निवडणूक सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर टीका होते. त्या दिवशी तर मला हसू आलं. उमेदवाराला भाषा येत नाही म्हणून जर कोण टीका करत असेल तर मला प्रश्न पडला, काय घाबरू नका, नेते तिकडे सगळं ट्रान्सलेशन वाले असतात. म्हणजे मागचे खासदार लय कमी वेळा बोलले असतील कदाचित, त्यामुळे त्यांना माहिती नसेल. पण तिकडे सगळ्या ट्रान्सलेशन वाले असतात. दाक्षिणात ते सगळी लोक त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात. आणि म्हणून जर मला असं वाटतं भाषा येत नाही म्हणून जर कोणी सांगत असेल तर मग मिरवणारी डिग्री ही मेरिटची आहे की पेमेंट सीटची, हा पण निकष लावायचा का? म्हणजे त्या दिवशी कोणीतरी म्हणालं, मला कळलंच नाही दक्षिण नगरमध्ये अमोल कोल्हेचं नाव कशाला निघालं. पण त्या दिवशी कोणीतरी म्हणालं की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार घोड्यावर दिसले, संसदेत सुद्धा घोड्यावर दिसले, महानाट्यात सुद्धा घोड्यावर दिसले. घोडा या प्राण्यावर लई प्रेम आहे आपलं. अहो, घोडा या प्राण्यावर लई प्रेम आहे आपलं, कारण महानाट्यामध्ये घोडेस्वारीच आपण करतो. घोड्यासाठी सक्षम न्यूज 24